पनवेल महानगरपालिकेमध्ये BJP, शिवसेना, NCP आणि RPI जिंकण्यात आलेली आहे. आणि एकतर विकासाच्या दृष्टिकोनातून आमची भूमिका सातत्यानं आम्ही लोकांसमोर मांडलेली आहे. नरेंद्र मोदी हे विकास आणि ते या देशाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा भारत सरकार आणि राज्य सरकारचा मोठा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत, त्यांच्यासोबत RPI आहे. आम्ही सर्वजण पनवेलच्या विकासासाठी आणि पनवेलच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहोत. खारघर हा विभाग तसा अत्यंत प्रसिद्ध असणारा विभाग आहे आणि हा पनवेलमध्ये प्रभाग नंबर 6 जो आहे या ठिकाणी उषा अजित अडसुळे, त्यानंतर ॲडव्होकेट नरेश गणपत ठाकूर, सोनल अजिंक्य नवरे आणि समीर श्रीकांत कदम हे 4 उमेदवार आपल्या महायुतीचे आहेत, ते BJPचे आहेत आणि कमळ या सिंहावरून ते उभे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा संपूर्ण त्यांना पाठिंबा आहे. आणि या खारघरचा विकास करायचा असेल तर BJP सारखा एक स्ट्रॉंग पक्ष जो आहे, देशामध्ये सर्वात मजबूत असणारा अशा पद्धतीचा पक्ष आहे. आणि रिपब्लिकन पक्ष NDAमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहोत. आणि त्यामुळं हे जे आपले 4 उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 6 आहे, या प्रभागाचा नंबर आहे 6. आणि तुम्ही फक्त आमच्याकडे पहा. त्यामुळे पूर्ण मतदारांना आमचं एवढं सांगणं आहे की या वार्डामध्ये हे 4 उमेदवार एक ॲक्टिव्ह आहे, चांगला अनुभव आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी अत्यंत अनेक वर्षांचं काम केलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहे. त्यामुळे आपल्याला दलित बांधवांना, आपल्या बौद्ध बांधवांना माझं निवेदन आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करणारं हे महायुतीचं सरकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करणारं नरेंद्र मोदींचं सरकार आहे. त्यामुळं या 4 उमेदवारांना आपण निवडून द्या अशा पद्धतीचं मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.